खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कला मंदिर पारोळा रोड धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन संपर्क क्रमांक 9764612945। प्राचार्य एसटी चौधरी 8209 92833। प्राचार्य बीएस जाधव 94227 91235। एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक 90221 94550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88 059 411। सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। तालुक्यातल्या जुन्नेर शिवारात संजय जयस्वाल नामक गौण खनिज माफियाकडून खदानींना सुरुंग लावून फोडलेला दगड डोक्याला लागून गावातील वयोवृद्ध नारायण कदम गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। या जखमी व्यक्तीला तातडीने धुळ्यातल्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। यात संबंधित जखमी व्यक्तीच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे। एवढा मोठा प्रकार घडूनही प्रशासनाने कारवाईकडे कानाडोळा का केला असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। प्रशासनाला माणसांच्या जीवाची किंमत नाही का? किती वेळा तक्रार कराव्यात? त्यांना नेमकं कुणाचं अभय आहे? माणसाचे जीव गेल्यावर कारवाई होईल का? असा संतप्त सवाल देखील जखमींच्या नातेवाईकांनी प्रशासनाला केला आहे। वडिलांच्या जीविताला बरे वाईट झाल्यास प्रशासनासह संजय जयस्वाल जबाबदार राहील असा इशारा देखील लहू कदम यांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे। धुळे तालुक्यातल्या जुन्नरसह आजूबाजूच्या परिसरात गौण खनिज माफियांकडून मोठ्या प्रमाणात खदानींना सुरुंग लावून गौण खनिज चोरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू आहे। या चोरीतून रगड पैसा मिळत असल्याने अनेक माफिया या धंद्यात उतरल्या आहेत। याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार विनंती प्रशासनाला तक्रारी व निवेदन देऊनही संबंधित गौण खनिज माफियांकडे प्रशासन कारवाईसाठी कानाडोळा का करत आहे? नेमकं संजय जयस्वालला कुणाचं अभय आहे? महसूल प्रशासन कारवाईची हिंमत का करत नाही? नागरिकांच्या तक्रारीचं महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासनाला काहीच गांभीर्य नाही का? असा संतप्त सवाल या निमित्ताने पुढे येत आहे। या प्रकरणात महसूल प्रशासनाने संजय जयस्वालच्या मुसक्या आवळून कठोर कारवाई करावी अशी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे। प्रशासन या प्रकरणी काय कारवाई करतंय याकडे गावकऱ्यांसह जिल्हावासियांचं लक्ष लागून आहे। माझं नाव लव नारायण कदम। माझ्या वडिलांना 30 तारखेला शेतामध्ये अवैधरित्या सुरुंग लावून माझ्या वडिलांना दुखापत झालेली आहे। आज सिद्धेश्वर हॉस्पिटलमध्ये भरती केलेली आहे। त्यांची प्रकृती एकदम चिंताजनक आहे। प्रशासनाला निवेदन देऊन पण 2 वर्षापासून आम्ही फिरतोय। भरपूर काही नोटिसा दिल्या गेल्या आहेत, आत्तापर्यंत त्यांनी काहीच ॲक्शन घेतलेली नाही आहे। तर प्रशासन या प्रकृतीवर काही विषय घेणार आहेत का नाही ते काय आम्हाला कळत नाही। आत्तापर्यंत मी 3-4 दिवसापासून वेटिंग करत आहे, पण आतापर्यंत कोणीच नाही, प्रशासन नाही, पत्रकार नाही किंवा कोणीच आलेलं नाही आहे। तर आम्हाला याच्याबद्दल काय मार्गदर्शन आहे काही कळायलाच मार्ग नाही आहे। आज माझ्या वडिलांची एकदम प्रकृती नाजूक आहे। बोला। माझ्या वडिलांची तब्येत एकदम चिंताजनक असल्यामुळे त्याला कारण फक्त जयस्वाल
ते आहेत आणि त्यांना पण कळवण्यात आलेले होते. 2-4 वर्षापासून आम्ही नोटिसा दिल्या होत्या की खडी क्रशर तुम्ही बंद करा, पण त्यांनी केलेले नाही आहे. आत्तापर्यंत 3-4 अपघात झालेले आहेत आणि आत्तापर्यंत तुम्हाला जिवंत काटोचं तिथे भेटतील. पंचनामा झाल्यानंतर तुम्हाला समक्ष दिसून येणार आहे. त्या वडिलांना जर कमी जास्त काही झालं, प्रशासन आणि संजय जयस्वाल जबाबदार राहणार आहे. या संदर्भात आम्ही तालुका स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. 3 ते 4 वर्ष झालेली आहेत. 3 ते 4 वर्षापासून आम्ही पाठपुरावे दिलेले आहेत, पण कोणीच आतापर्यंत काहीच ॲक्शन घेतलेले नाही आहे. एकदम अवैधरित्या वाहतूक करता. ना त्यांच्याजवळ रॉयल्टी आहेत, ना त्यांच्या ड्रायव्हरांजवळ लायसन आहे. शाळेतले येणारे जाणारे मुलांना त्यांच्यापासून परेशानी आहे, ढोरांना परेशानी आहे. कुठे पण सुरुंग लावून देता. त्यांच्या मालकीची जागा नसल्या कारणाने तरी पण कोणाच्या पण जागावर जाऊन धमकी करायची, कोणी बोलायला गेलं त्यांना गुंडागर्दी करायची, मारझोड करायची. भरपूर काही आमच्या गावातल्या अशा माणसांना त्यांनी मारझोड केलेली आहे आणि भरपूर माणसांना कोणी सांगायला गेले तर त्यांना सांगितलं 10-20 हजार रुपये देऊन त्यांना हप्ते देऊन ते प्रकरण दाबायचं मागं लागतात. हप्तेखोरे हेच देत आहे. जयस्वाल त्यांच्याकडनंच हप्ते चालू आहे. ती कोणाला दिलं जात आहे ते तर आपल्याला माहिती नाही, पण माहिती आहे की ते हप्ते देता भाऊ असं. आणि माझ्या वडिलांना पण मागं 1-1.5 महिना आधी दुखापत केली त्यांनी. मला न माहिती त्यांच्या वाहनाने धडक मारलेली होती, तर माझे वडील जखमी झाले होते. पण त्यांनी सांगितलं की माझ्या वडिलांना मी तुम्हाला दवाखाना सर्व काही करून देतो. त्यांनी दवाखाना करून दिला, गाडीचा खर्च करून दिला. माझ्या वडिलांना माझ्यापर्यंत येऊ दिला नाही आणि आज रोजी माझ्या वडिलांना ही दुखापत झालेली. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी सूक्ष्म नियोजन करणार असून प्रत्येक विभागाचा खोलवर आढावा घेतला जाईल. विशेषतः शिक्षण, आरोग्य, पर्यावरण यावर विशेष भर राहील, असं प्रतिपादन पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केलं आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाचं कौतुकही केलं आहे. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. सुमारे 3.5 ते 4 तास चाललेल्या या बैठकीत पालकमंत्र्यांनी सर्वच विभागाचा आढावा घेत शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासह
जिल्ह्याच्या विकासावर चर्चा केली। यात धुळेकरांना दररोज पाणी कसं मिळेल याबाबतचं नियोजन देखील लवकरच केलं जाणार असल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली। केंद्राच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मी देशाचे कणखर आणि यशस्वी प्रधानमंत्री माननीय मोदी साहेबांचं मनापासून धन्यवाद करतो की सर्वसामान्यांचं समावेशक असलेलं आणि सर्वसामान्यांना दिलासा देणारं, युवकांना रोजगार देणारं, त्याचबरोबर मध्यमवर्गीयांना टॅक्समध्ये बेनिफिट देणारं असं एक लोकांना जीवनाला स्पर्श करणारं हे असं सुंदर असं बजेट हे आपल्या केंद्राचं बजेट आलेलं आहे। आणि त्या माध्यमातून एक आनंदाचं वातावरण सगळीकडे, जे डबलिंग ऑफ फार्मर इन्कम आहे आणि जे पणन खातं माझ्याकडे त्या खात्याला सुद्धा चालना देण्याचं काम या बजेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणार आहे। शेतकरी याला सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून या बजेटचा विचार केलेला आहे आणि म्हणून सामान्य माणसाच्या जीवनामध्ये फार मोठा बदल होणार आहे। माननीय मोदी साहेबांचं, सीताराम मॅडमचं यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। शिक्षणामध्ये नवीन धोरण जे आहे माननीय मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये लागू झालं। स्किलची जी आपली युनिव्हर्सिटी, ती स्किल युनिव्हर्सिटी, स्किल अप इंडिया या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, त्याच्यानंतर विश्वकर्मा, त्याच्यामध्ये 12 बलुतेदारांना फायदा देणारी योजना ही माननीय मोदी साहेबांच्या कार्यकाळामध्ये तयार झाली। आणि म्हणून मी आपल्याद्वारे विरोधकांना विनंती किंवा आव्हान देखील करेन की केवळ विरोधाला विरोध करू नका। या देशामध्ये स्थिर सरकार, केंद्रामध्ये स्थिर सरकार, राज्यामध्ये आणि पुढच्या 5 वर्षामध्ये देशाला 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आपल्याला निर्माण करायची। आणि म्हणून की कुठलीही गोष्ट आली, कुठली योजना मांडली तर तिच्यामध्ये टीका काढण्यापेक्षा तुमचे काय सुझाव होते तर तुम्ही पूर्वी दिले असते तर ते सुद्धा इन्कॉर्पोरेट झाले असते। आणि म्हणून अत्यंत चांगला अर्थसंकल्प आहे, याच्या माध्यमातून सामान्यांना न्याय मिळणार आहे। आणि याचं सुद्धा अभिनंदन करण्याचं सुद्धा हिंमत किंवा अभिनंदन करण्याचं मोठं हृदय हे सुद्धा विरोधकांनी ठेवलं पाहिजे असे मी या निमित्ताने विनंती करतो। जिल्ह्याची नियोजन बैठक ही अत्यंत विस्तृत आणि खोलवर झाली। अत्यंत चांगले सुझाव हे लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आले। जवळपास 3.5-4 तास ही बैठक चालली आणि या माध्यमातून धुळे जिल्ह्याला पुढचं भविष्य दिशा दाखवणारं हे आमचं DPDCचं प्लॅन तयार झालेलं आहे। मागच्यापेक्षा अधिकचा पैसा धुळे जिल्ह्याला मिळाला पाहिजे। धुळे जिल्हा काही क्षेत्रांमध्ये मागे राहिलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये काम झालं पाहिजे। आमच्या या DPDCच्या माध्यमातून सर्व क्षेत्रामध्ये काम करत असताना आरोग्य संदर्भात, शिक्षण संदर्भात, त्याचबरोबर वन जे आहेत, जे एन्व्हायरमेंट आहे या संदर्भात विचार आम्ही याच्यामध्ये केलेला आहे। मूलभूत सुविधा या झाल्या पाहिजे आणि आम्ही असं देखील ठरवलं की लोकप्रतिनिधी, आमदार हे खालवर याचं मॉनिटरिंग करतील। तालुका लेवलवर, ग्रामपंचायत लेवलवर जे लोकप्रतिनिधी असतील, कामांची योजना ही लोकांपर्यंत माहीत पडेल आणि सामान्य लोक देखील याला मॉनिटर करतील अशा प्रकारचा विचार आम्ही केलेला आहे। फार विस्तृत अनेक चर्चा झाल्यात। यानंतरच्या काळामध्ये विभागवार आम्ही जिल्हा स्तरावर विभागवार प्रत्येक खात्याची बैठक घेणार आहेत। त्याच्यावर मायक्रो आम्ही डिटेलवर जाणार आहेत आणि निधी हा सामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे हा प्रयत्न आमचा आहे। त्याचबरोबर GBSचं रुग्ण हा धुळे जिल्ह्यामध्ये एक आढळला असं आम्हाला माहिती मिळाली। त्या संदर्भात GBS संदर्भात काही घाबरण्याचं कारण नाही। जुना तो काही फार नव्याने काय आलेला आजार नाही, परंतु दक्षता आपण घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून या बैठकीमध्ये विस्तृत चर्चा होऊन त्याचा एक ॲक्शन प्लॅन आम्ही तयार केला। त्याच्या संदर्भातली एक टास्क फोर्स आम्ही नेमलेली आहे आणि त्या माध्यमातून GBS संदर्भात सुद्धा आम्ही प्रयत्न केला आहे। धुळे शहराला 1 दिवसाआड पाणी देण्याचा मोठा संकल्प आम्ही केला होता, तर रोज पाणी देता येईल का अशा प्रकारचा विचार चालू आहे। पाण्याच्या संदर्भातलं पुढच्या काळामध्ये म्हणजे पाऊस आपल्याकडे पडलेला आहे, परंतु पुढच्या काळात कुठेही अडचण येऊ नये या संदर्भात पाण्याचं नियोजन सुद्धा आपल्या धरणामध्ये असलेले साठा, नदीमध्ये असलेलं पाणी याचं नियोजन करण्याचं काम या वर्षासाठी आम्ही केलं आणि त्याच्यामध्ये यथायोग्य बदल सुद्धा होईल। त्याचबरोबर आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सोयाबीनची खरेदी महाराष्ट्रामध्ये जी चाललेली आहे ती 31 तारखेला 5 वाजेपर्यंत बंद होणार अशी चर्चा जी होती ती मुदत त्याला होती, ती काल मी स्वतः दिल्लीला जाऊन माननीय शिवराज चव्हाण साहेबांनी 7 दिवसांनी ही मुदत वाढवून दिलेली आहे। परंतु आता सोयाबीनची मुदत पुढच्या काळात 7 दिवसानंतर वाढणं मात्र मुश्किल आहे असंही मला त्यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून सूचना दिल्या। पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून
त्यांचा वजन जे दिल्लीमधलं आहे त्याचा वापर करून 7 दिवस आपण ही सोयाबीन खरेदी वाढवली आणि हजारो लाखो टन ही आता या सोयाबीन 7 दिवसामध्ये घेण्यात येईल, जिथे मूलतः सोयाबीन. या प्रसंगी पालकमंत्री जयकुमार रावल, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, आयुक्त अमिता दगडे पाटील, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राम बदाने, आमदार अमरीश पटेल, आमदार काशीराम पावरा, आमदार मंजुळा गावित यांच्यासह सर्वच विभागातील विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी रुपत बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, वेळ. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. शहादा येथील खेतिया रस्त्यावरील मलोनी शिवारात विना परवाना आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करणाऱ्या पायके हेल्थकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकून संबंधित कारखान्याची कागदपत्र तपासणी, औषध निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या साहित्याची तसेच कच्च्या व पक्क्या मालाची उशिरापर्यंत तपासणी करून जप्त केले आहे. दरम्यान यातील हेवी मशिनरी कारखान्यावरच सील करण्यात आली असून उर्वरित साहित्य तयार आयुर्वेदिक औषधी व कच्चा माल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून तपासाअंती संबंधितांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे शहादा शहरात एकच खळबळ उडाली आहे. शहादा खेतिया रस्त्यावरील आयडियल स्कूलच्या समोर एका इमारतीच्या पाठीमागे असलेल्या एका पक्क्या घरातील पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना औषधांची निर्मिती होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नाशिक येथील सहाय्यक आयुक्त संदीप देवरे, धुळे येथील औषध निरीक्षक किशोर देशमुख, सहाय्यक मंगेश भावसार, नंदुरबारतील सौरभ देवकर यांच्या पथकाने अचानक छापा टाकला. सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आयुर्वेदिक औषधांची निर्मिती करण्यात येत होती. यात क्लब ड्रीम आयुर्वेदिक चूर्ण पावडर, गोल्डन नाईट च्यवनप्राश, शक्तिवर्धक औषधी निर्मिती केली जात होती. पथकातील अधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित कारखाना चालकाला संपर्क साधून घटनास्थळी बोलावल्यानंतर तो पुणे येथे असल्याचे सांगण्यात आले. त्याच्याऐवजी कारखान्याचा मॅनेजर आणि शेड मालक उपस्थित झाला. त्याच्याकडून औषध निर्मितीचा परवाना व इतर आवश्यक राज्य शासनाकडून मिळालेला परवाना तसेच कागदपत्रांची मागणी केली. मात्र संबंधितांनी देण्यास असमर्थता व्यक्त केली. यावेळी संबंधित कारखाना चालकाने पथकातील अधिकाऱ्यांना पदार्थाच्या उत्पादनाकरिता औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 व नियम 1945 नुसार आवश्यक असलेल्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सदर जागेबाबत कुठलाही परवाना मंजूर नसल्याचे सांगितले.
या कारखान्यांमध्ये च्यवनप्राश व इतर शक्तिवर्धक आयुर्वेदिक हेल्थकेअर उत्पादनांची निर्मिती पुणे येथील एका कंपनीमार्फत केली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांना संबंधितांकडून देण्यात आली। दुपारी 2 वाजेच्या सुमारास सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती। कारवाई पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी कारखान्यात असलेली अवजड मशिनरी कारखान्यातच सील केली। त्यानंतर औषधी भरण्यासाठी असलेले प्लास्टिकचे लहान मोठे डब्बे, विक्रीयुक्त तयार झालेली चूर्ण व च्यवनप्राश आणि औषधांकरिता लागणारा कच्चा माल आणि अन्य साहित्य ताब्यात घेतलं आहे। दरम्यान याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित औषधी कच्चा माल प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला असून त्यानंतर अन्य तपासाची प्रक्रिया पूर्ण करून गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती देण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। धुळ्यात 36वे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान व महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत वाहन चालकांसाठी भव्य नेत्रदान तपासणी शिबिर, वाहनांना रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे तसेच वाहन साक्षरता अभियान राबवण्यात आले। हा विशेष कार्यक्रम शुक्रवारी सकाळी 12 वाजेच्या सुमारास धुळे शहरातील नगावबारी येथे संपन्न झाला आहे। या उपक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे, प्रादेशिक परिवहन कार्यालय धुळे, दिग्विजय फाउंडेशन धुळे आणि परिवहन सुरक्षा समिती मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। जितेंद्र राजपूत आणि शांताराम निकम यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले। कार्यक्रमाला धुळे पळासनेर टोल प्रोजेक्टचे प्रमुख कृष्णराव, प्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटर वाहन निरीक्षक प्रशांत पांडे, पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे, डॉक्टर दरबार सिंग गिरासे, प्राध्यापक पी.डी. सिसोदिया, जसपाल सिंग सिसोदिया, नरेंद्र जमादार, दीपक गवळे, श्रीयुत बिर्ला, लाला पुरोहित आणि गौतम पगारे यांच्यासह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। धुळे पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे, दिग्विजय फाउंडेशन धुळे व परिवहन सुरक्षा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने वाहन चालकांचं नेत्र तपासणी शिबिर आणि मालवाहतूक वाहनांना रेट्रो रिफ्लेक्टिव्ह टेप लावणे आणि वाहन साक्षरता अभियान या उपक्रमांचे रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या अंतर्गत आज 31 जानेवारी 2025 रोजी आयोजन करण्यात आलं होतं। त्याप्रसंगी वाढती परिवहन सुरक्षा समितीच्या माध्यमातून दिवसेंदिवस वाढणारे ॲक्सिडेंट आणि त्यावरील उपाय आणि
वाहन चालकाच्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा विषय जो आहे नेत्र डोळ्यांची तपासणी आपण रोजच्या जीवनात डिग्री डायबिटीज चेक करत असतो महिन्याने 2 महिन्यांनी, परंतु डोळ्यांच्या बाबतीत वाहन चालक असो का कोणी असो वाहन चालक ते फारसं मनावर घेत नाही. त्यामुळे आम्ही SP साहेबांशी RTO साहेबांशी आणि आमचे दिग्विजय फाउंडेशनचे प्राध्यापक जसवंत सिसोदिया यांनी सांगितलं की आपण वाहन चालकांसाठी नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात यावं, म्हणून आम्ही आज हे वाहन शिबिराचं आयोजन केलेलं होतं. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. धुळ्यातल्या संत सावता माळी प्राथमिक शाळेत स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिरामन माळी हे होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आली. या स्नेहसंमेलनात शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभागी होत देशभक्तीपर नृत्य, लोकनृत्य, आदिवासी नृत्य यांसह विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी स्नेहसंमेलन संपन्न झालं आहे. विद्यार्थ्यांचं नृत्य आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आहे. प्राथमिक शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे या शाळेसाठी रत्नाकर नानांचं खूप मोठं काम आहे. हिरामणांना असतील ते सर्व सहकारी आधीपासूनच या शाळेसाठी प्रयत्नशील होते. विद्यार्थी मित्रांनो 2 मिनिटं. खरं म्हणजे नानासाहेब ही शाळा या ठिकाणी खूप गरजेची होती.
कारण हे जे काही विद्यार्थी आहेत, हे विद्यार्थी सर्वच आमचे गोरगरीब परिवारातील आदिवासी बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर असतात आणि म्हणून मोठ्या शाळेमध्ये ते जाऊ शकत नाही, मोठ्या शाळांची फी ते भरू शकत नाही आणि अशा परिस्थितीत त्यांना या ठिकाणी या शाळेमध्ये खूप चांगलं शिक्षण मिळतं. तुम्ही सर्व शिक्षक बांधव, शिक्षिका आमच्या सर्व चांगलं काम करतात आणि म्हणूनच मी सांगू इच्छितो की ही जी उपस्थिती आहे विद्यार्थ्यांची, ही उपस्थिती हे चांगलं काम आहे, चांगलं शिकवतात, घरून विद्यार्थी घेऊन येतात म्हणून एवढी मोठी संख्या आहे आणि अशा या भागामध्ये एवढी मोठी संख्या असणं शाळेसाठी मोठी गोष्ट आहे आणि म्हणून तुमचं सर्वांची मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो की अशा भागामध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी शिकवतायत आणि त्यांना ज्ञानदानाचं काम करतायत, त्यांची प्रगती होईल. या भागामध्ये अतिशय कष्टकरी श्रमजीवी हा भाग आहे आणि अशा भागातल्या लोकांची ही मुलं आणि मुली या ठिकाणी आपल्या विश्वासावर त्या ठिकाणी पाठवतात. काही विद्यार्थ्यांना तुम्ही घरून घेऊन येतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने ही शाळा जी आहे ही प्रगतीपथावर आहे. यापुढे या शाळेचं ही माध्यमिक आहे ना, प्राथमिक आहे. नानासाहेब आपण प्रयत्न करावे, ही माध्यमिक होईल, उच्च माध्यमिक होईल. यासाठी जे काही सहकार्य असेल ते सध्याचं जे काही असेल काम ते आम्हाला देखील सांगा. या राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे, अजून काही काम असेल शाळेसाठी, काही उपाययोजना असतील शाळेसाठी, काही आम्ही करू शकतो असे काही काम असेल आम्हाला सांगा. आम्ही निश्चितपणाने या शाळेसाठी या ठिकाणी प्रयत्नशील राहू एवढे या ठिकाणी मी सांगतो. प्राध्यापक मनोज तुकाराम एंडाईत, माननीय श्री पांडुरंग व ज्येष्ठ श्रेष्ठ बंधू व भगिनी, माझे सहकारी शिक्षक बंधू व भगिनी, तसेच पालक बंधू भगिनी, माझे सर्वच लाडके विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांनी थोडा वेळ शांत बसायचंय. माळी युवक मित्र मंडळ संचलित सावतामाळी प्राथमिक शाळेची स्थापना आमचे सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. परिसरातील गोरगरीब आदिवासी व सर्वसामान्य विद्यार्थी शाळेत जावे, त्यांनी शिक्षण घ्यावे, शिक्षणापासून वंचित राहू नये हा निस्वार्थ भावना मनात ठेवून 1996 साली सावतामाळी प्राथमिक शाळेची स्थापना केली. आज आमच्या शाळेत 1ली ते 7वीचे वर्ग भरत आहेत. शाळेत एकूण विद्यार्थ्यांची संख्या 230 असून सर्वसामान्य पालकांचे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दरवर्षी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, शालेय साहित्य वाटप केले जाते. शासनामार्फत विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक, शिष्यवृत्ती तसेच शालेय पोषण आहार दिला जातो. शाळेत विविध शालेय स्पर्धा घेतल्या जातात. क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, अशा विविध स्पर्धेंचं आयोजन केले जातं आणि हे सर्व आयोजन आमच्या शाळेतील सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी करत असतात. आजच्या कार्यक्रमाचा हेतू आजचे वार्षिक स्नेह संमेलन म्हणजे अगदी आनंदाची बाब. प्रत्येक विद्यार्थी सहभागी होतात, त्यांना आपल्या हक्काचे व्यासपीठ मिळते. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त काही गुण असतात, काही क्षमता असतात, काही कला असतात आणि या गुणांना, क्षमतांना, कलांना प्रकटीकरण करण्याचे माध्यम म्हणजे आजचे स्नेह संमेलन आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्यातील नेतृत्व कलागुणांना वाव मिळावा, स्पर्धेचे महत्त्व कळते, शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील जवळीक समजते आणि हा सर्व उद्देश डोळ्यासमोर ठेवून आजच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तो क्षण अगदी जवळ आलेला आहे. तरी सर्व बालगोपाल मित्रांनी, विद्यार्थ्यांनी शांत बसायचे आणि एवढे 2 शब्द बोलून. या प्रसंगी शिवसेनेचे हिलाल माळी, माजी महापौर चंद्रकांत सोनार, संस्थेचे अध्यक्ष रत्नाकर माळी, माजी नगरसेवक गुलाब माळी, भाजपाचे डॉक्टर सुशील महाजन, अशोक जाधव, विजय जाधव, युवराज माळी, जितेंद्र माळी, दिनेश माळी, मनोज एंडाईत, पांडुरंग सैंदाने, बंटी माळी, सोमनाथ अहिरे, सनी चौधरी, मुन्ना आडावतकर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर कला मंदिर पारोळा रोड धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप कार बाजार सावता ट्रेडिंग शेजारी आग्रा रोड देवपूर धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन संपर्क क्रमांक 9764612945। प्राचार्य एसटी चौधरी 8209 92833। प्राचार्य बीएस जाधव 94227 91235। एकनाथ दौलत माळी संपर्क क्रमांक 90221 94550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88 059 411। सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। तालुक्यातील गोंदूर येथे सरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली। यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडळ अधिकारी दीपक महाले, मंडळ अधिकारी प्रशांत काकडे, ग्रामसेवक सुधीर भामरे, सुनील सुरसे यांनी कामकाज पाहिले। सदस्य कल्पना प्रदीप बधानी यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे। तत्कालीन सरपंच कैलास पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिल्याने सरपंच पदाची निवडणूक बिनविरोध केली। सरपंचपदी कल्पना प्रदीप बधानी यांची निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करत फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष साजरा केला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत गावातून मिरवणूक काढण्यात आली। मला जे सरपंच पद मिळालेले आहे, आमचे ग्रामपंचायत सर्व सदस्य त्यांनी सहकार्य केल्याबद्दल जी 4 वर्ष गावाची कामं केलेले आहेत सरपंच उपसरपंच, त्याचप्रमाणे मी पण करण्याचा प्रयत्न करेन। सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सहकार्याने मी पण सर्व कामं करण्याचा प्रयत्न करेन। गावाचं वैशिष्ट्य त्याच्या ग्रामपंचायतीचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही वेगवेगळे पॅनल जरी असले तरी सगळे सदस्य खेळीमेळीने पूर्ण 5 वर्ष राहत असतो। फक्त जो निवडणुकीचा कालावधी होता ग्रामपंचायतीचा त्याच वेळेस फक्त लांब राहतो, पण त्या संध्याकाळी आम्ही सर्व एकत्र येत असतो आणि एकमेकांना सहकार्य करण्याचा प्रयत्न करत असतो। आज तसंच दिसून आलं। आम्ही जरी विरुद्ध पॅनलला होतो, परंतु जे सत्ताधारी पॅनल होतं त्या सगळ्यांनी आम्हाला मनापासून खूप सहकार्य केलेलं आहे, म्हणून त्यांना धन्यवाद दिलं ते कमीच पडणार, पण मी त्यांच्या ऋणात राहू इच्छितो। आणि या सविताताई आणि अनिता यांनी त्यांच्या कार्यकाळात जी विकासाची कामं केली त्या कामांमुळे त्यांना उत्कृष्ट असा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे त्यांच्या कार्यकाळात। तसंच यापुढील जे विकास कामं असतील ते पण त्याच पद्धतीने सगळ्यांच्या सहकार्याने सर्व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच यांच्या सहकार्याने करण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि तसंच पुरस्कार प्राप्त करण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन या क्षणी देतो मी। यावेळी उपसरपंच हिरामन पाटील, सदस्य शरद बदाने, रामकृष्ण निरकर, शरद पुंडलिक पाटील, कमलबाई नरहर पाटील, वानुबाई तुकाराम गिरी, गोपीचंद गायकवाड, रेखा भिल, देवसिंग भिल, माजी पंचायत समिती सदस्य प्रमोद बदाने यांच्यासह
पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.